नवरात्रीच्या 9 दिवसात प्रत्येक रंगाला एक वेगळं महत्त्व असतो. पण तुम्हाला माहिती का? काही रंग असे आहेत की देवीसमोर ते घातले तर ते अशुभ मानले जातात. आज आपण बघणार आहोत असे 5 रंग जे नवरात्रीत अजिबात घालू नयेत. वास्तुशास्त्र आणि आध्यात्मिकनुसार रंग आपल्या मनावर, विचारांवर आणि घरच्या ऊर्जेवर थेट परिणाम करतात. म्हणूनच देवीची पूजा करताना योग्य रंग वापरणं खूप महत्त्वाचं आहे. चुकीचा रंग वापरला तर पूजा अपूर्ण राहते आणि सकारात्मकऐवजी नकारात्मक ऊर्जा वाढते. काळा रंग. नवरात्रीत काळा रंग पूर्णपणे टाळावे, कारण हा रंग अंधार, नकारात्मक आणि तामसी शक्तीस जोडलेला मानला जातो. देवीची पूजा करताना काळा रंग घातल्याने सकारात्मक ऊर्जा कमी होते. राखाडी. ग्रे रंग हा गोंधळ आणि उदासीनतेचे प्रतीक आहे. देवीसमोर हा रंग घातल्याने आपल्या जीवनात अडकलेल्या समस्या स्वतःचं आमंत्रण देणे. फिक्कट निळा. हा रंग शांततेत दर्शवतो, पण नवरात्रीच्या ऊर्जेवान दिवसात तो पूजा घरातील ऊर्जा कमी करतो. त्यामुळे हा रंग नवरात्रीच्या वेळी टाळावा. फिक्कट हिरवा. हिरवा रंग जर शुभ मानला जातो तर त्याचा फिक्कट मलायम स्वरूप देवीचं पूजेत योग्य मानला जात नाही. तो निस्तेजपणा आणतो. गडद तपकिरी डार्क ब्राऊन. हा रंग स्थैर्य दाखवतो, पण नवरात्रीच्या ऊर्जेत तो अडथळा निर्माण करतो. देवीसमोर हा रंग घातल्यास प्रगती मंदावते असे मानले जातात. हे 5 रंग टाळले तर नवरात्री तुमचं वातावरण अधिक पवित्र, ऊर्जावान आणि सकारात्मक होतं. प्रत्येक दिवसाचा जो रंग ठरला आहे तो वापरल्याने देवीची कृपा सहज मिळते. मित्रांनो, ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच शेअर करा. नवरात्रीत अजून कोणते रंग शुभ आहेत जाणून घ्यायला हवे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. मी आहे ॲस्ट्रो अभिराज. भेटूया पुढच्या व्हिडिओत वास्तुशास्त्र आणि अध्यात्माचे अजून गुपित घेऊन. जय माता दी.